पिंजरा पिंजरा रे. अगं तुला ते गरम आहे. अगं मग थंड करून पी की. तो चहा म्हणजे काय तुझ्या अक्काचा डोसका हाय वय ते कधी थंड व्हायचंच नाही. आधी चहा पी मग देतो. पण त्याला फोन दे. हा हा बोला. अरे आता मात्र हद्द झाली तुमची. लवकर निघा नाही तर कशाचं लग्न रुईशी लावून द्यावं लागल. मी रस्त्यातच आहे. रस्त्यात म्हणजे काय करणार अंगण निघाला काय हा. मी सांगितलेलं देव ठाऊक आहे ना नाही तर दुसरे कुठं तरी भटकत राहाल. या लवकर दुसऱ्या मिनिटात पोहोचला पाहिजे इकडं. येते. मी निघते. खूप उशीर झालाय. आनंदी अगं पण चहा. शालिनी काकू आल्यावर घेते. खरंच घेते. मी निघते. भय आनंदे तुम्हाला ठाव आहे पण निघताना मोठ्यांचे आशीर्वाद तर घेऊन जाशील की नाही. पळते. हा जाताना देवीला नमस्कार करून जा. हा पण रे तू बी जा. हा बाहेरची कामं करून घे जा. तुला बघ आनंदी काय छान दिसत होती ग. खरं तर मी तिला मगाशीच विचारणार होते की तू कुठे चाललीस पण असं बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारू नये ना म्हणून नाही विचारलं. बरं तूच सांग ना कुठे गेली आनंदी. तुम्ही चहा घ्या ना. मी सांगते तुम्हाला. चहा घ्या. गुलाब तूच घे. अहो मी तुम्हाला सांगितलं ना दुसऱ्यांदा चहा बघितला की मळमळतंय मला. घ्या तुम्हीच. म्हणजे आता परत मलाच घ्यावा लागणार. आता जबरदस्ती आम्हाला रोज खाऊ खाऊ घालता. आता मी आईचं उभं राहते तुमच्या डोसक्यावर. प्या तुम्ही चहा. मी बघते तुम्हाला. अगं प्या हो. बेता ना गरम आहे चहा. हे बघ. अक्का आपलं काम झालंच म्हणून समज. मी ते 20 टाकलेला चहा शालिनीने एव्हाना आनंदीला दिला पण असेल. नाही संशय येण्याचा प्रश्नच नाही कारण चहा शालिनीने बनवलाय. हो आपण तरी मी परत फोन करतो तुला. काय झालं. हा तुम्हीच केलेला चहा तुम्हासनीच नाही आवडला. नाही ग मला वाटतं की आज माझ्या हातून चहापत्ती जरा जास्तच पडली. नाही व असं तुमचं मोजमाप चुकायचं नाही. नाही ग पण आज नक्कीच काहीतरी चुकलंय. कडवट नाही म्हणता येणार पण काहीतरी वेगळीच चव लागते. वेगळी चव. वेगळीच म्हणजे एक अशी चव जी आतापर्यंत मी कधीच घेतली नाही. अव चहापत्ती जास्त झाली या आणि चहा गारबी झालाय म्हणून चव लागत असेल तसं. माहित नाही. गुलाब तू चव पाहतेस.
हिला बरोबर घेऊन आलो असतो तर बरं झालं असं असं वाटायला लागलं आता. येईल होता त्या उगा कशाला आरडोरडा करताय. तुम्ही जरा गप्पा बसा, नाही तर थोबड फोड मी तुमचा. निदान लग्नाच्या दिवशी तरी बरे वागा जरा. तुम्ही जरा लग्न होणाऱ्या पुरुषासारखं वागा. एका करोडपती पायशी लग्न होणार आहे तुमचं. करोडपती सुनेचा सासरा होण्याचा तुम्हाला जास्त रस होता. नवऱ्याला किंमत आहे कुठं? आई शपथ आता खरंच थोबड फोडी ना तुमचं मी. लग्न लावायला तुम्ही आलायत का? हो भटजी, जरा आपण काय बोलतोय याचा विचार करा. माझं डोकं सरकलेलं आहे. मग मी भटजी बघणार नाही तर कोण बघणार नाही? अहो तात्या, मुलगी वेळेवर नाही आली यात माझा काय दोष? मी लग्नाआधीच रंग दाखवायला लागली. लग्न झाल्यानंतर घरी रोज रंगपंचमी करायची. काय उशीर, चला लवकर पटपट. हो गुरुजी, हे घ्या, ही मच्छिंद्र शेलारांची मुलगी, हा माझा मुलगा. या दोघांचं लगीन लावायचंय. चला पटापट लगीन लावा. मंगल असतं का म्हणा पटापट. अहो तात्या, अशी घाई करू नका. तुमच्या सुनबाईला आधी इथे येऊ द्या, पाटावर बसू द्या, मग करू विधी सगळे सुरू. अहो चालाच लवकर, किती उशीर लावताय. चला 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 लवकर, चल का पाठापट पाहू. चल चल. मी आगाच्याला थांबवायचा खूप प्रयत्न केला बघेर. त्यांना बी लई सांगितलं, पण नेहमीप्रमाणे माझं काय बी चाललं नाही. त्यांच्या मनात नक्की काय शिस्त काहीच बी कळायला मार्ग नाही. या सगळ्याची कल्पना मला आधीच होती. त्यामुळे तुला वाटला होता तेवढा काही मोठा धक्का मला बसलेला नाहीये. आणि मुळात मला कुठल्याही धक्क्यात राहून चालणारच नाहीये, कारण मला लढायचंय. लढायचंय? लढायचंय म्हणजे? मीर, तुझी तब्येत अजून लई नाजूक आहे. तुला हे सगळं झेपायचं नाही. तुला आरामाची गरज आहे. हे बघ, जर त्यांचं लग्न झालं तर मी जगलो काय किंवा मेलो काय, माझ्यासाठी दोन्ही सारखंच. त्यामुळे ही माझी शेवटची लढाई असं समज. अरे गोरख, तू तरी बोल ह्याची काय? नाही नाही, मी काय किंवा तुम्ही काय, कोणी त्याला थांबवणं योग्य नाही, कारण त्याचीच लढाई. अरे पण त्याची तब्येत, कदाचित ह्याच्यापेक्षाही वाईट अवस्था बघावी लागेल आपल्याला याची. जर आज देवळात गजा आणि आनंदीचं लग्न झालं ना तर. गोरख दादा, आता मला कोणीही थांबवू शकणार नाहीये. नाही वीर, तुला मी तर अजिबातच थांबवणार नाही, कारण मला माहिती आहे आज जो तुला थांबवेल ना तो शत्रू असेल तुझा. हो गुरुजी, काय टाइमपास चालवलंय. चला पटापट हात चालव तुमचे. चला चला. अहो तुम्ही म्हणालात विधी सुरू करा म्हणून मी केले. मला काय माहिती नवरा बायको कधी खाली बसणार अहो, आहेत ते ते. होत राहतील ती. चला तिकडे घ्या, सगळे या तिकडे. चला चला रे, चला बस. ए आनंद, चल बस. तुम्ही चल, चला पुढं. चल पटापट, पट 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 चल. हा चले गजा, बस बस. अरे बस की. अहो बसा की दोघं खाली. तू बस, बस. लग्न लावायचंय ना. अगं आनंदी बस खाली, आपल्याकडे येळ कमी आहे. बस. हो गुरुजी, सुरू करा करा. हा करा लवकर. ओम गम गणपते अहो एखादा मंत्र कमी म्हटलं तरी चालेल, कोणाला काय कळतंय. चला बोला पटापट. ओम गम गणपते नमः. साष्टांग नमः हे माझे गौरी पुत्रा विनायका. भक्तीने स्मृता नित्यायु कामार्थ साधती. तम नाम वक्रतुंड विसरुनी जा रे, विसरुनी जा तू,
तुमचं लग्न आहे ना आज, मग रडताय कशाला? हो भटजी, तुम्ही कशाला उठाठेवे करताय नसत्या? तुम्हाला माहितीये का कशाला रडते ती? हे अश्रू दुःखाशिवाय का आनंदाशिवाय तुम्हाला माहितीये? पण नसती उठाठेवे करू नका. चला. ओम गम गणपते नमः साष्टांग नमने माझे गौरी पुत्रा विनायका भक्ती. शालिनी, ए शालिनी, पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. तुम्ही प्यायला चहा? नाही अहो, तुम्ही एवढं धाडकन आतमध्ये आलात की चहा सांडला की माझ्या हातून. अरे म्हणजे आनंदीसाठी बनवलेला चहा असा वाया घालवला तुम्ही? अहो, वाया कुठे घालवला? अर्ध्याहूनही जास्त चहा मी प्यायला. काय म्हणालीस तू? हा हा चहा कोणी प्यायला? अहो, मी प्यायले. अगं पण आनंदीसाठी बनवला होता तो तू चहा. अहो, आनंदी घाईघाईने घराबाहेर गेली म्हणून वाया जाऊ नये म्हणून मी प्यायले. हो वहिनी राहू दे की, म्या बघते. सोडा सोडा सोडा. शालिनी, ए शालिनी, शालिनी काय झालं तुला? शालिनी डोळे उघड. ए बोल ना माझ्याशी. तू का प्यायलीस तो चहा? आनंदी करता होता ना चहा. खरं तू नाही ना प्यायलीस चहा. ए बोल ना माझ्याशी, डोळे उघड. शालिनी तू झोपू नकोस. मी वाचवतो तुला. तुला काही होऊ देणार नाही शालिनी. शालिनी, ए पंढऱ्या. हा, आता तुम्ही या भांड्यातलं या पळीत थोडं पाणी घ्या आणि या नारळावर 3 वेळा सोडा. अहो बाई, तुम्ही हाताला हात लावा. सोडा, 3 वेळा पाणी सोडा. नाही पण त्यांचं जर का असं लक्ष नसेल ना या कामामध्ये. ओ भटजी, तुम्हाला काय करायचं? तिचं लक्ष आहे का नाही ते? तुमचं लक्ष आहे ना? मग चालू की तुमचं. यांचं लक्ष आहे का त्यांचं लक्ष का? आपलं करा सुरू. करा. सुख दुःखानि सर्वाणि त्वया सह विपश्यते यत्तत्त्वं स्वहं तत्र प्रथमतः ब्रवीमि कुटुम्बरक्षकार्यास्त्रामि अबालपुत्रहरिदम् आस्मि नास्ति च सन्तुष्टा द्वितीयता द्विहितम् रुद्रु भक्तिरता नित्यं सदैव प्रियभाषिणी भविष्यामि पदेच्चैव प्रियता प्रविहितम् पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. हो भटजी, बस झाले तुमचं पाठांतर लक्षात आलं. हे संपू आता सगळं. चला, आमचं पोरगा केव्हा पण येईल त्याचा काही भरोसा नाही. केव्हा पण उगवल धुमकेतू सारखा. आपण तुम्ही कशाला एवढा घाबरताय? तुमचाच मुलगा आहे ना तो. आणि मला सांगा, तो येण्याने काय फरक पडणार आहे एवढा? हो गुरुजी,
तू इकडं आला ना तर हे लग्नाची ईदी बंद करून माझी अंत्य ईदी करावी लागतील. ही लाकडं त्याच्यासाठी वापरावी लागतील तुम्हाला. हे बघा तात्या, तुम्हाला जर का तुमच्याच पद्धतीने लग्न लावायचं असेल ना तर शाळेतला एखादा गणिताचा शिक्षक शोधा. तोच करेल बेरजा आणि वजाबाक्या. मला नका सांगू. गुरुजी मी तुमच्या पाया पडतो, करा काय करायचं ते. चला. यायले नारकर्णी याला कुठनं उचलून आणले काय कळना. पुन्हा पाणी घ्या. या नारळावर 3 वेळा सोडा. अहो त्यांचं लक्ष नाही आहे या कामामध्ये. हे आनंदी काय लक्ष कुठे. दागिना तुला काय होणार नाही. मी काय होऊ देणार. काय झालं शालिनीला? लवकर डॉक्टरला फोन कर. अहो पण त्यांनी काय झालं विचारल्यावर त्यांना काय सांगणार? त्यांना सांग शालिनीला विषय मला झाले म्हणून. शालिनी दागिना. शालिनी तुला काय होणार नाही. शालिनी चला आता तुम्ही दोघांनी एकमेकांना हार घाला. हा चला चला हार घाल. चला 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 लवकर लवकर हार घाल. चला हा ठीक आहे. घे पाठ बरोबर. हा घे हार घे हार घे पटकन हार घे. सुख दुःखानि सर्वाणि त्वया सह विपश्यते यत्तत्त्वं स्वहं तत्र प्रथमतः ब्रवीमि. अहो आता गाला पटकन. कुटुंब रक्षकार्यास्तामि अबालपुत्र हरिदम् अस्मि नास्ति च सन्तुष्टा द्वितीयता द्विहितम्. रुद्रु भक्तिरता नित्यं सदैव प्रियभाषिणी भविष्यामि पदेच्चैव तृतीयता ब्रवीमि. ओ लवकर आटपा लवकर. आर्ते आर्ता भविष्योमि सुखदुःखा विभागिनी तवाज्ञा पालयाम्यामि कन्या मूर्यपदे रविम्. ऋतुकालेषु स्नाता त्रिनित्यानि त्वया सह नहि परतरं यायां कन्या पंपपदे ब्रवीत्. इहादसायिणो विष्णुनस्त्वां वञ्चिता स्वयम् उभयो प्रतिरत्वन्मा कन्या षष्ठपदे ब्रवीत्. होम यज्ञादिकार्येषु भवावित्वसाचिनी धर्मार्थः कार्येषु कन्या सप्तपदे ब्रवीत्. अहो ओ आनंदीबाई घाला लवकर.